उत्तर तुम्हाला मिळेल या मॅचच्या माध्यमातून। मॅचची सुरुवात आपण ऐकणार आहोत सुनील पाटील यांचा गोड आवाज। धन्यवाद संदेशजी वकारे, व्हॉइस ऑफ भिनार यांचा आवाज आपण ऐकलात। सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत। देवांश 11 रामवाडीच्या विरोधात एनआर बोरपाडा। शुक्रवारच्या दिवसातील क्वालिफाय झालेला संघ, शनिवारच्या दिवसामधून क्वालिफाय झालेला देवांश 11 रामवाडी संघ यांच्यात ही फर्स्ट सेमीफायनल या स्पर्धेतील आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 20-25 मधली गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्याकरिता सुशील ह्या गोलंदाजा आपण पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर दाखल झालेत, करण कासार तर त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय लवेश। करण कासार लवेश कासार ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 20-25 या स्पर्धेची A1 जोडी आयोजक नियोजक प्रायोजक धनंजय पाटील आणि भावेश म्हात्रे यांचं भव्य दिव्य आयोजन आणि त्या स्पर्धेतील फर्स्ट सेमीफायनलचा सामना आपण पाहत आहोत। दोन संघांदरम्यान देवांश 11 रामवाडीच्या विरोधात एनआर बोरपाडा। आलेल्या सर्व प्रेक्षक मायबाप सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आज रविवारचा दिवस प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना सुरुवात झाली आहे। पहिलाच बॉल, यावेळेस पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर। हा येतोय करण कासारचा पहिला वार, चेंडू सीमा रेषा पार 4। धन्यवाद। पहिल्याच बॉलवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या जवळ बसले त्यांना विनंती असेल पण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा, बाउंड्रीच्या जवळ बसू नका। पहिल्याच बॉलवर स्वागत केले गोलंदाजाचं सुशीलचं करण कासार। यावेळेस चांगला चेंडू निर्धाव चेंडूने सांगता करत असताना पहिल्याच बॉलवर चौकार खाल्यानंतर कमबॅक राहिलंय गोलंदाजाचं आणि त्याच कारण बनलंय डॉट चेंडू। 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 4 धावा फलकावर फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 20-25 मधील। यावेळेस आडव्या बॅटना प्रोटेक्शन आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये, थोडस फंबल झालं, कॉलिंग होती दुसऱ्या धावेची, नकारलं गेलं करण कासारनं। एकच धावेवर समाधान मानावं लागेल। धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 5 अंकावर 5 धावा फलकावर आहेत। 3 षटकांचा हा सामना आपण पाहतोय। 3 षटकांमध्ये पाहिलं तर 30 पेक्षा जास्त धावा कर्णधाराने बाईट्स देत असताना सांगितलं, त्या धावा मात्र फलकावर जोडण्याचं काम करावं लागेल या दोन्ही बॅटरला। यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला टर्न करत असताना क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय। 1 धाव तर कंप्लीट झाली आहे। एकच धावावर समाधान मानावं लागेल बॅटर लवेश कासारला। धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले 6 अंकावर।
एकंदरीत आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, त्यानंतर कमबॅक केलं या गोलंदाजानं. डॉट, त्यानंतर सिंगल सिंगल. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान मानावं लागलं बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 7 अंकावर 7 धावा फलकावर आहेत. चौकार काढल्यानंतर चांगली गोलंदाजी करत असताना सुशीलला आपण पाहतो डावखुऱ्यातच हा गोलंदाज. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, चेंडू पासून दूर राहिले, त्याच कारण बनलं डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 7, बिनबाद 7. च्या पद्धतीने पाहिलं तर विकेट जरूर मिळाली नसेल सुशीलला, परंतु पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय. त्यानंतर मात्र 3च धावा खर्च केल्यात आणि परिणाम फलकावर पाहायला मिळतोय फक्त 7 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, परंतु बेनिफिट मिळू शकतो बॅटर साईडला, कारण की कुठलाही विकेट गमावला नाहीये. इथून मात्र येणाऱ्या 12 चेंडू मध्ये हल्ला चढवावा लागेल. मोठी धावसंख्या उभारण्याचं काम या दोन्ही बॅटरला करावं लागेल. लभेश कासार आणि करण कासारला ही जबाबदारी आपल्या खांद्यावर उचवायला लागेल. ती उचलली जाईल का की येणाऱ्या गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र चांगली गोलंदाजी केली जाईल? हे बरेच सारे प्रश्न आपल्याला उद्भवले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. अनेक प्रेक्षक आपण पाहतोय या मैदानाच्या भेटीला आलेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण लांबच या क्रीडांगणाला भेट देत असताना आपण अनेक प्रेक्षक पाहतोय. त्या प्रेक्षकांचा करूया धन्यवाद. यश तांडले गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल. आपल्या पावलांमध्ये चुकी करतोय. पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जात असताना ज्या पद्धतीने पाहिलं तर यश तांडेच या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली, परंतु या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर देवान शिलेवन रामोडी संघ सुद्धा चांगला खेळ राहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटची एज घेऊन चेंडू शरीरावर आलेला गेला. एक सिंगल इथे मात्र मिळेल करण कासारला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 8 अंकावर जाऊन पोहोचले गेले. धावसंख्या आपण पाहतोय 8 अंकावर. एकंदरीत इनिंगची सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर चौकार आला, त्यानंतर संघर्ष करावा लागला बॅटरला. चांगली लाईन लेंथ हाताळली गेली आणि त्याच कारण म्हणलंय आतापर्यंत 8 धावा. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. एस्टनच्या वरून जाणारा हा चेंडू अप्रतिम राहिलाय गोलंदाज यश तांदळेचा आणि त्याच कारण म्हणलंय डॉट चेंडू. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 8 धावा फलकावर. ज्या पद्धतीने पाहिलं तर स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु लाईन लेंथ चांगली हाताळली जाते यश तांडले या गोलंदाजीच्या माध्यमातून. तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय. तशा पद्धतीचे चेंडू हाताळले जातात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अजून एक देखणा चेंडू, अजून एक चांगला चेंडू आणि त्याचं कारण म्हणलंय अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. मी अगोदरच म्हटलं होतं शुक्रवारच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ती फॅक्टर ठरला होता विकेट. ती विकेट मिळवण्याचं काम शुक्रवारच्या दिवसामध्ये यश तांडेच राहिलं होतं. यावेळेस पुढे सरसावून स्ट्रोक खेळायचा होता. गुंडेला पडल्यानंतर चेंडू इनकटर आला आणि बाकीचं काम केलं यष्टी रक्षकानं निर्धावच्या स्वरूपामध्ये. मागील 3 चेंडू पाहिले सागर तर डॉट राहिलेत. फक्त 1 धाव खर्च केले. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. एकंदरीत पाहिलं तर 8 धावावर धावसंख्या स्थिर आहे. धावांसाठी संघर्ष करावा लागला या इनिंग मध्ये देवान शिलेवर रामोरे टीमला. पण सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत अपयश आलंय. यावेळी चुकी घडली आहे. चेंडू निघून चाललाय लांबस्टॉक रिजन मध्ये. पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपात धावा मिळतील 4. चौकार.
आदरणीय सन्माननीय भारतजी पाटील साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. उपजिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षल पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपल्यापासून रजा घेत असताना आपण पाहतोय सन्माननीय प्रमुख पाहुणे दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. ज्या पद्धतीने पाहिलं तरच लेगबाईच्या स्वरूपामध्ये 4 धाबा जरूर आले असतील, परंतु त्या षटकामध्ये फक्त 5च धाबा खर्च केल्यात यश तांदळे ह्या गोलंदाजानं. आणि त्याचं कारण बनलंय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर फक्त 12 धाबा. यावेळेस स्ट्रोक आलाय चांगला, सरळ चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा धमाका, हा ब्लास्ट, करण कासारचा हा स्ट्रोक. मनसे षटकार 6. सहा धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 18 या अंकावर. धावांची गरज आहे आणि पहिल्याच बॉलवर सुरुवात केली, स्वागत केलंय गोलंदाज यश डोंगरेचे. धावफलक आपण पाहतो 18 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या षटकामध्ये पाहिलं तर 6 आल्यात. अजून किती जमवले जातील, कितीचं टार्गेट असेल. गोलंदाज यश डोंगरे गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू, जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, विकेट मिळते गोलंदाजाला. करण कासार परतोय तंबूच्या आश्रयाला. तर नवीन बॅटर आपण पाहतोय दिशांत. पहिल्याच बॉलवर 2 धाबा जमा केल्यात. करण कासार माघारी परतलाय. पहिल्या बॉलवर जरूर षटकार आलाय, परंतु त्यानंतर मात्र पलटवार पाहायला मिळाला गोलंदाज यश डोंगरेचा. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 20 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. या षटकातील 4था चेंडू टाकण्याकरिता यावेळेस हेलिकॉप्टर फिरवलाय, गॅप बघितलाय, चेंडू सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामधून निघून चाललाय. दमदार रुबाबदार हा येतोय मनसे चौकार 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करत सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर धडकत असताना 4 धावे करिता. धावसंख्या 4च्या बढतीनं पुढे जात असताना
24-24. मात्र अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का? 30 पेक्षा जास्त धावा होतील का? हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत. याचं उत्तर येईल कशा पद्धतीनं. मात्र गोलंदाजीतून मात्र कमबॅक करेल का? येणारे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने राहतील का? यश डोंगरे गोलंदाजी ट्रॅकवर. प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. गोलंदाजी यश डोंगरे पुणे चेतावणी ट्रॅकवर. या वेळेस काय घडलंय? चेंडू सरळ एस्टावर आदळलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 2 जाईल. मैदानाच्या बाहेर लागणारा हा दुसरा धक्का. काय गोलंदाजी पाहायला मिळते? ज्या पद्धतीने पाहिलं तर षटकाची सुरुवात झाली. 6 आल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पलटवार पाहायला मिळाला गोलंदाजाचा. विकेट आली. त्यानंतर मात्र 2 धाबा आल्या. त्यानंतर 4 धाबा आल्या. त्यानंतर पलटवार पाहायला मिळाला. कुणालजी पाटील आणि लोचनजी देसले यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. या इनिंगचा या षटकातील अंतिम चेंडू डॉटच्या स्वरूपात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना देबांश 11 रामोडी संघाने बनवल्या 24. विजय करिता आवश्यक धावा असतील 25. एनआर बोलपाड्यासमोर हे लक्ष असेल. आपण पाहतोय प्रेक्षकांची मांदी आली. खऱ्या अर्थानं पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये अनेक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना, या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकताय. खऱ्या अर्थानं पाहिला तर आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रेक्षक मायबाप सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. एकंदरीत पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा फलकावर लावण्यात यश आलंय. देबांश 11 रामोडी संघाने बनवल्या 24. 25 कराव्या लागतील विजयाकरिता एनआर बोरपाडा टीमला. हे चेस कशा पद्धतीने चेस केलं जाईल एनआर बोरपाडा टीमच्या माध्यमातून, कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल, हे आपल्यापर्यंत धावतं विवरण घेऊन येतील व्हॉइस ऑफ भिनार संदेशजी वकारे जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. एवन जोडी दयानंदजी पाटील आणि भावेश मात्रेचं हे भव्य आयोजन. धन्यवाद. तर आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकताय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025. त्यानंतर डौलात फडकत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे ध्वज आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकताय.
ज्या पद्धतीने ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं पाहिलं तर हा ध्वज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीने फडकतोय, खऱ्या अर्थानं मनामनात ही स्पर्धा घेऊन जात आहे. दयानंदजी पाटील आणि भावेशजी म्हात्रे यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. तर 3 षटकामध्ये सामन्याला जिंकण्यासाठी बरोबर 25 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे येणार बोरपाडा संघाला. 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये आपण पाहतोय, जय आणि निकितन. रामवाडी संघाकडनं गोलंदाजी करण्यासाठी राज याला गोलंदाजी दिली जाते. राज एकंदरीत जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये सर्वात यशस्वी आणि सफल गोलंदाज जर असेल तर तो राज याच्या नावावर नाव लिहिलं जाईल, कारण राज याने काल राजेशाही पद्धतीने गोलंदाजी केली होती. तोच राज आता मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तशाच पद्धतीने त्याला कामगिरी करावी लागणार आहे आपल्या संघासाठी. 25 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे 3 षटकामध्ये येणार बोरपाडा संघाला. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो राज. यश याला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर वाटत होता, मात्र चेंडू यष्ट्यांच्या वरनं निघून गेला. गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू, चांगला चेंडू, पहिला चेंडू हाताला, पहिला चेंडू डॉट होतोय. या स्पर्धेमध्ये एकमात्र असा गोलंदाज आहे, त्या गोलंदाजाच्या नावावर मिडन षटक लिहिलं गेलंय आणि तो गोलंदाज आहे राज. आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजी करतोय येणार बोरपाडा संघाला. यावेळेस राज पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. यावेळेस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जातो. टप्पा पडल्यानंतर आणखी खूप बाहेर जातो म्हटल्यानंतर पंच लगेच दखल घेत आहेत. वाईटची खून होते. एका एक्स्ट्रा धावण्याशी खातं खोललं जातं येणार बोरपाड्याचं आणि बोरपाड्या संघाची स्कोरिंग सुद्धा सुरू होते. बिनबाद 1. राज पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. समोर फलंदाज असणारे यश. यावेळेस चेंडूला भिरकावलंय, हवेत भिरकावलंय, मात्र झेल होईल आणि फलंदाज फेल होईल. झेल होतोय, फलंदाज फेल होतोय. पहिला धक्का बसतोय 1 या धावसंख्येवर येणार बोरपाडा संघाला. पंचवीस धावांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या 1 धावसंख्येवर मोठा आघात होतो येणार बोरपाडा संघाला यश याच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय रोहन. यश याची जागा घेण्यासाठी रोहन मैदानामध्ये पोहोचलाय. 25 धावांचा लक्ष्य असणारे येणार बोरपाडा संघाला. नाणेफेकी जिंकल्यानंतर रामवाडी संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करत 3 षटकामध्ये 24 धावा केल्या होत्या. 25 धावांचं लक्ष्य ठेवलंय त्यांनी येणार बोरपाडा संघासमोर. राज यावेळेस चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, मात्र यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षक मात्र व्यवस्थित चूक करतोय. व्यवस्थित चेंडू अडवता येत नाही यष्टिरक्षकाला. दरम्यान फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 2 या धावसंख्येवर. लेग बायच्या रूपात 1 धाव पूर्ण होते. दोन्ही धावा एक्स्ट्रा रूपात येणार बोरपाड्याच्या संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. 1 फलंदाज त्यांचा बाद झालेला आहे 2 या धावसंख्येवर. राज पुन्हा एकदा. यावेळेस त्यांच्या समोर निकितन. शॉट टाकलेला चेंडू पोल करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जातो. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. 25 धावांचा पाठलाग करताना थोडासा पहिल्या षटकामध्ये अडचणीचा सामना करावा लागतो येणार बोरपाडा संघाला. आतापर्यंत जर विचार केला 4 चेंडू झालेले आहेत आणि 4 चेंडूवर मात्र फक्त 2च धावा खर्च केल्यात. यावेळेस राज पुन्हा एकदा.
पुन्हा एकदा चेंडूला टर्न केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी. थँक्यू. या सध्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना माथाडी जिल्हाध्यक्ष सन्माननीय गुरुनाथ मते साहेब आणि त्यांच्या समवेत तालुका संघटक नरेश शिल्ला. हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. धन्यवाद. तर झालेले 1-4-6 जिंकण्यासाठी बरोबर 25 धावांची गरज असताना पावर पहिल्या षटक चालू आहे. पहिल्या षटकातील राज पुन्हा एकदा अनेकांसाठी यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, मात्र 1 धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज सरसावलेत आणि 1 धाव पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय 1-7. षटकांचा हा सामना आहे, पहिला सेमीस फायनलचा हा सामना. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 7. 15-25 धावांचा पाठलाग करताना आता मात्र उर्वरित 2 षटकामध्ये बरोबर 18 धावांची गरज असणार आहे. 9च्या सरासरीने आता मात्र येणार बोरपाडा संघाला वाटचाल करावी लागणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला पसंती दिली जाते. करण संघाचा संघनायक असणार आहे करण आणि करण समोर फलंदाज असणार आहे निकेतन. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक मध्ये आपण पाहतोय आजच्या स्पर्धेतील आजचा हा शेवटचा दिवस. 66 दिवसातील सेमीफायनलची लढत अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी 2 संघांमध्ये चुरस. चांगला चेंडू आहे, हवेत चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, मात्र चेंडू शरीराच्या अंगाला लागून निघून गेला होता. धाव घेण्याची कुठल्याही प्रकारे संधी मिळत नाहीत फलंदाजांना. धावसंख्या अस्थिर आहे 1-7. करण पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतो. दूर दूर पांगलेले क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे काहीसा डीप सर्कलच्या आतमध्ये असलेले 4 क्षेत्ररक्षण, अन्यथा बाकी सर्व क्षेत्ररक्षण सीमारेषेवर. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, एका धावेसाठी दोन्ही फलंदाज सरसावलेत. 1 धाव तर पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय 8 या धावसंख्येवर. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव मिळते येणार बोरपाडा संघाच्या खात्यामध्ये. 1-8 अशी धावसंख्या आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय टिचून मारा करतोय करण. पहिल्या षटकामध्ये राज याने मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र राज व करणवर मोठी जबाबदारी असणार आहे. कारण 25 धावांचा पाठलाग करतो येणारा बोरपाडा संघ रामवाडी संघासमोर. करण पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चांगला स्वीपचा फटका, अप्रतिम फटका. चेंडू सरळ निघून जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सहाने धावफलक पुढे सरकला जातोय 1-14 या धावसंख्येवर. आता मात्र येणार बोरपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय, कारण शेवटचे 3 चेंडू असणार आहेत आणि 3 चेंडूवर जिंकण्यासाठी बरोबर 9 चेंडू असणार आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडूवर 11 धावांची गरज असणार आहे. सामन्यावर थोडीशी पकडताना येणार बोरपाडा संघ एका षटकाराच्या मदतीने. करण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर जातो म्हटल्यानंतर पंचांची लगेच खून येते. वाईट चेंडू होतो. एका एक्स्ट्रा धावण्याची संघाची धावसंख्या वाढली जाते 1-15.
कारण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर रोहन असणारे त्यांच्यासमोर फलंदाज 6 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. कारण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्या बॉलिंग मार्कवर. रोहन याच्यासाठी यावेळेस दाद मागण्यात येते, मात्र दोन्ही फलंदाजांनी चित्त्याच्या चपलाने 1 धाव पूर्ण केले. जसे चेंडू उठवला जातो फेकी होते. दरम्यान 2 फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची मोठी संधी मिळते लेग बायच्या रूपामध्ये. 2 धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकला जातोय 1 बाद 17 या धावसंख्येवर. आता मात्र शेवटचे 8 चेंडू असणार आहेत आणि 8 चेंडूवर बरोबर 8 धावांची गरज असणार आहे. येणार बोरपाडा संघाला सेमीफायनलचा मुकाबला जिंकण्यासाठी, अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. करण याने टाकलेला चेंडू मात्र हवेत उंच उडायला झेल आहे, मात्र झेल पकडण्यामध्ये गोलंदाज आणि यष्ट्यांच्या मागे उभा असलेल्या यष्टीरक्षकामध्ये तालमेल बिघडला. दोघांनी एकमेकाला आवाज दिला नाही आणि फलस्वरूप झेल सुटला गेला. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 18. आता मात्र शेवटचे 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. सामन्याची रंगत प्रत्येक चेंडू मागे वाढते. करण पुन्हा एकदा निकेतनसाठी यावेळेस ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मात्र धाव घेण्याचा प्रयत्न फसतोय. दोन्ही फलंदाजाचा चेंडू डॉट होतोय आणि अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे मात्र 1 बाद 18. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 1 बाद 18. आता मात्र शेवटच्या 6 चेंडूमध्ये शेवटच्या षटकामध्ये बरोबर 7 धावांची गरज असणार आहे येणार बोरपाडा संघाला. आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाला पसंती दिली जाते विनायक. शेवटचा हा गोलंदाज असणार आहे. विनायकला काहीतरी करामत करावी लागणार आहे, चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे, चांगले चेंडू हाताळावे लागणार आहेत, डॉट चेंडू जास्तीत जास्त काढावे लागणार आहेत, एकापाठोपाठ 1-2 विकेट घ्यावे लागणार आहे. पंचांना विनंती असेल वेळेसंदर्भात थोडंसं सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ टीम मीटिंग घेण्यासाठी संधी द्यायची नाही दोन्ही संघांना. विनायक आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आपण पाहतोय. त्याच्या समोर फलंदाज असणारे रोहन. शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटच्या षटकातील पहिला वेळेला चेंडू घेऊन येतोय विनायक. दूर दूर पांगलेले क्षेत्ररक्षण एष्ट्याच्या मागे यष्टीरक्षक, सर्कलच्या आतमध्ये असलेले 4 खेळाडी, अन्यथा सर्व बाकी खेळाडी सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले चौकार आणि षटकार अडवण्यासाठी. शॉट टाकलेला चेंडू पोल करण्याचा प्रयत्न मात्र फसला. 1 धाव तर पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. एकाच धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 19. लेग बायच्या रूपामध्ये धाव येते येणार बोरपाडा संघाच्या खात्यामध्ये. आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूवर 6 धावांची गरज असणार आहे येणार बोरपाडा संघाला. अतिशय चुरशीचा आणि रंगतदार चालू असलेला सामना आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण
वेलकम वेलकम या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। आपण पाहू शकता सन्माननीय मनसे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष राज ठाकरे साहेबांचे अगदी जवळी का मनसेचा हा हुकमी एका सन्माननीय अविनाश जाधव साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन। वेलकम 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 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। जिल्हाध्यक्ष सन्माननीय शैलेश बिडबी साहेब यांना देखील आपण पाहू शकता। देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आहे त्या ठिकाणी चेसिंग कंपल्सरी। पुढचा बॉल या बलेशफल होऊन त्या ठिकाणी कॅच ड्रॉप सिंगल कंप्लीट झाली आहे। यस कॅच ड्रॉप झाली आहे। कॅच सोडले की मॅच, कारण झेल कोणाचा ड्रॉप झालाय? रोहनचा। एक तगडा फलंदाज आहे आणि त्याच्या बॅट मधून सातत्याने मोठे फटके ही त्याची ओळख राहिली आहे, परंतु रोहनला जीवनदान देणं हे कदाचित कदाचित टीम रामवाडीला महाग पडेल। झेल ड्रॉप आणि सोबतच एक धाव देखील कंप्लीट झाली आहे आणि आता मात्र सामन्याचं समीकरण जे आहे ते पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय। येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे। टीम मापोलीचे कॅप्टन आपण संघ घेऊन तयारीत राहा। त्वरितच तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यावं लागेल। षटकातील पुढचा बॉल दांडी 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 गुल त्रिफलाचित फलंदाज बाद। ही विकेट आली आहे आणि आता मात्र उर्वरित 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे। उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांचं मनोरंजन या मॅचच्या माध्यमातून होत आहे, कारण सामना येऊन ठेपलाय। शेवटच्या 2 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे। या ठिकाणावर दोन्ही टीम्सला मात्र मी तर एवढंच म्हणेन ना, यस 2 चेंडू आणि 4 धावा। अर्थातच दोन्ही टीम्सला आपण एवढंच सांगूया की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं। फक्त आणि फक्त 2 चेंडू बाकी आहेत। काय दडलंय या 2 चेंडू मागे? कोणता संघ महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामधील अंतिम सामना खेळेल या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 2 बॉल मध्ये तुम्हाला मिळेल। स्पीड अप करा, थोडं फास्टली खेळा, कारण यानंतर महत्त्वाची मॅच आपल्याला कव्हर करायची आहे आणि सोबतच अगदी महत्त्वाची उपस्थिती व्यासपीठावर आपण पाहतोय। सन्माननीय मनसे नेते
ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब व इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो प्लीज थोडं स्पीडअप करा. 2 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. विनायक आतापर्यंत चांगलं षटक फेकतोय, मात्र मॅच संपलेली नाहीये. विजय आपल्या बाजूने वलवेल का हा प्रश्न आहे मोठा. या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 2 बॉल मध्ये तुम्हाला मिळेल. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने नवीन फलंदाज नीरज आलाय. पाहूया नीरज तो विजयाचा फटका ठोकेल का. हे प्रेशर आहे, नक्कीच कुठेतरी दबाव दोन्ही टीम्सवर आहे, यात काही शंका नाही आहे. कारण अति महत्वाची मॅच आहे या स्पर्धेतील. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. विनायक पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमा पार. 6 धावा, विजयाचा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय येणार बोरपाडा टीमने. चला आपण वेल कमी खर्च करा प्लीज प्लीज. विनंती आहे. येणार बोरपाडा टीमचे कॅप्टन बरोबर मुख्य व्यासपीठासमोर या. टीम मापोलीचे कॅप्टन आपण देखील आपला संघ घेऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर या. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अशा परिस्थितीत जर तुम्ही अशा प्रकारचा चेंडू हाताळाल तर परिणाम समोरच आहेत. आलाय नीरजच्या बाट मधून हा षटकार. विजयाचा फटका आपण पाहिला. टीम येणार बोरपाडाचे कॅप्टन आम्हाला सहकार्य करा प्लीज. अगदी मुख्य व्यासपीठावर आपण मुख्य मान्यवर या ठिकाणी पाहतोय.